नमः। अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे मन्त्रजपे विनियोगः। अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासोऽवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दघतमुरुजटां मण्डनं रामचन्द्रम् इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पूसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासीतूणधनुर्माण पाणिन्नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्त्रातुम् आविर्भूतं मजं विभु रामरक्षा पठेत् प्राज्ञा पापघ्नि सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः कौसल्ययो दृशौ पातु विश्वामित्रः प्रियश्रुति घ्राणं पातु मुखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशकटिः पातु सक्तिनी हनुमत्प्रभु उरु रघुत्तमः पातु रक्षकुलविनाशकृत जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपु एतां रामवलोपेतां रक्षायां सकृती पठेत् सच्चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पातालभूतलव्योमचारिणश्चन्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्ध्यति जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्चरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहताज्ञ सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टमान्यथा स्वप्ने रामरक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामकल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनप्रभु तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ पुण्डरीकविशालाक्षौ चिरकृष्णाजिनाम्बरौ फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षकुलनिहन्तारौ त्रायेतां नौ रघुत्तम आतसज्जधनुषा विषस्पृशा वक्षया शुगनिसङ्गसङ्गिनौ रक्षणाय मम रामलक्ष्मणा वग्रतः पति सदैव गच्छतां सन्नद्धकवची खड्गी चापबाणोधरो युवा गच्छन्मनोरथस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्सः पुरुषः पूर्ण कौसल्ययो रघुत्तम वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयः पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मदभक्तश्रद्धयान्वितः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्देव्यै न ते संसारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्सं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियधार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकरकश राम राम
श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पूरतो मारुतिर्यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखा वन्दे वाल्मीकिकोकिलम् आपदामपहरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं भर्जनं भवबीजानाम् अर्जनं सुखसम्पदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जन रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दास्योऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु रे श्रीराम 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 श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुणं नवकञ्जलोचन कञ्जमुख कर कञ्जपद कञ्जारुणं श्रीराम श्रीराम कंदर्प अगणित अमित छवि नवनील निरद सुंदरं पटपीतमानहु तडित रुचि शुचि नौमि जनक सुतावरं श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण श्रीराम श्रीराम भज दीन बंधु दिनेश दानव दैत्य वंश निकंदन रघुनंद आनंद कंद कौशल चंद
दशरथनन्दन श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण श्रीराम श्रीराम। शिरमुकुट कुण्डल तिलक चारु उदारु अङ्गविभूषण अजानुभुज शरचापधर सङ्ग्रामजित खरदूषण श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण श्रीराम श्रीराम। इति वदति तुलसीदास शङ्कर शेष मुनिमनरञ्जन मम हृदय कुञ्ज निवास कुरु कामादि खलदल गञ्जन श्रीरामचन्द्र कृपालु भज मन हरण भव भयदारुण नवकञ्जलोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुण श्रीराम 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 श्रीराम। कृतार्थदेव वन्दनो दिनेशवौषनन्दनो सुशोभिभालचन्दनो नमामि राममीश्वरं मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं नमामि राममीश्वरं स्वतातमार्यकारिणं तपोवने विहारिणं करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरं कुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धतीशनायकं नमामि राममीश्वरं प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिं नदापतिं दशास्य वंशसङ्गतं नमामि राममीश्वरं विदीनदेव हर्षणं कपिप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरं गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरं ऋताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते। श्रीराम 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 श्रीराम। श्रीमन्महागणाधिपतये नमः।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजदशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिते नांददो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताध्वजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता वक्ता श्री जानकी जीवन स्मरण जय 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 रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान के जय। बजरंगबली हनुमान के जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया। रे 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 ना। श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम। सच्चिदानंद घन परमात्मा राजा राम, आपण उपस्थित सर्व श्रीमद भागवत कथा प्रेमी, कथेचे यजमान, कथेचे आयोजक, माझे संगतकार, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे आमचे ध्वनी व्यवस्थापक, तसेच पुणे दर्पण या वाहिनीतर्फे या रामकथेचा आस्वाद ऑनलाईन माध्यमातून घेणारे सर्व भाविक श्रोतेगण,
या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या रामरायाला नमस्कार करून आजच्या मंगलदायी कथेला सुरुवात करूया. निषादराज गुहकांची भेट घेऊन रामराया निषादराजाच्या नगरीमध्ये त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करतात. आणि निषादराजांनी सांगतात रामरायाला की रामराया, माझं घर इथे जवळच आहे, आता इथून पुढचे 14 वर्ष आपण आमच्याच घरामध्ये राहावं, आमच्याच गावामध्ये राहावं. तेव्हा रामचंद्र सांगतात निषादराजाला, निषादा, तुझं माझं नातं जरी असलं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या वनवासातले काही नियम ठरलेले आहेत. या 14 वर्षाच्या कालावधीमध्ये मी कुठल्याही नगरीमध्ये राहणार नाही, कोणाच्या गावात राहणार नाही, कोणी काही दिलेलं स्वीकारणार नाही, कोणालाही माझ्या पायाला स्पर्श करू देणार नाही, कारण आता मी वनवासी झालोय. दुसऱ्या दिवशी आपण हा विषय पाहिला होता. भगवान रामचंद्र ज्या कुळामध्ये जन्माला येतात तो वंश कसा आहे, आ जन्म शुद्धा नाम असा आपण शब्द ऐकला होता, आठवत असेल तर बघा. हे मी असं का सांगतोय, आपण सगळे चिंतनशील श्रोते आहात याची मला खात्री आहे, त्यामुळे तुम्हाला 100% आठवत असेल. इतके सुंदर श्रोते इथे पाहायला मिळालेत, अनुभवायला मिळालेत, वेगवेगळ्या पद्धतीचे. कथा झाल्यावरती काही जण शंका विचारतात, अहो बुवा, हे आम्ही असं ऐकलंय, ते कसं काय, हे असं कसं काय. आमच्या इथे 3 काकू बसल्यात, त्यांनी आम्ही परवा अश्वधाटिक नावाचं एक वृत्त म्हटलं आपण, ते म्हणे आम्हाला ते परत ऐकायचंय बुवा, परत उद्या ऐकवा. असा श्रोता असला की वक्त्यालाही बरं वाटतं, कारण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती आहात अशी आमची 100% खात्री आहे. आणि ज्ञानोबराय म्हणतात त्याप्रमाणे, वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोती या विण. वक्ता हा श्रोत्याशिवाय वक्ता होऊ शकत नाही. काय उदाहरण दिलंय माऊलीनं. माऊली म्हणते श्रोत्यांशिवाय वक्ता कसा, तर दिगंबर लोकांच्या वस्तीमध्ये एखाद्याने जर कपड्याचं दुकान उघडलं तर दुकान चालेल का, तर ते चालणार नाही. तसं तुम्ही श्रोते नसाल तर आम्हाला कोण विचारते हो. आणि जागता श्रोता हा वक्त्याला कायम जाग ठेवत असतो, आणि काही वेळा विसरणारा श्रोता हा श्रोत्यासाठी खूप संजीवनी देणारा असतो. म्हणजे का, सांगितलेलं असतं ते श्रोते विसरून गेलेले असतात, त्यामुळे वक्त्याचं फावतं. पण तुम्ही तसे नाही आहात याची मला खात्री आहे. त्यामुळे मला सांगायचा मुद्दा, रामचंद्रांनी काय केलं. थोडा आवाज फार घुमतोय रे मॉनिटरमध्ये. हॅलो 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 हॅलो, अजून थोडा हॅलो. हा, आणि थोडी हार्मोनियम दे दादा मला मॉनिटरला. ओके, वा. रामचंद्रांनी निषाद राजाला, गुहकाला काय सांगावं. गुहका फार दारुण आणि अतिशय बिकट प्रसंग आहे बरं इथे. आता भगवान रामचंद्र वडाच्या झाडाखाली बसलेत, शेजारी सीतामाई आहे, मागं लक्ष्मण महाराज उभे आहेत. आणि तो गुहक आहे, तो रामचंद्रांकडे फळं घेऊन आला, कंदमुळं घेऊन आला. तेव्हा रामचंद्र सांगतात, गुहका, मी मगाशीच सांगितलंय, या वनवासामध्ये कोणी काही दिलेलं मी स्वीकारणार नाही. या देण्यासाठी माझा भाऊ आहे, तो जे देईल, तो जे आणेल ते मी स्वीकारीन. आता जर तुला द्यायचं झालंच असेल तर मला एक गोष्ट दे. गुहकाने विचारलं, काय पाहिजे, काय पाहिजे, बोला, काय पाहिजे, काय पाहिजे. मला थोडासा
झाडाचा चीक, दूध आणि माती आणून दे. झाडाचा चीक, दूध आणि माती आणून दे. गोहकाने विचारलं, महाराज कशाला हवंय? रामाने सांगितलेलं, का विचारायचं नाही, सांगतो ते ऐक. लक्ष्मणाकडे पाहिलं. लक्ष्मण म्हणाला, मला सांगा, मी आणतो कुठून. म्हणून लक्ष्मणाने काय केलं, चीक आणला झाडाचा, थोडी माती आणली आणि थोडंसं दूध आणलं. रामरायानं काय करावं श्रोते हो, ते सगळं कालवलं आणि आपल्या कोवल केसांना सगळं ते झालेलं मिश्रण लावलं. गुहक पाहतोय, अरे ज्याचे केस इतके मुलायम केस आहेत, त्या केसाला हे असं का करतोय? रामचंद्राला विचारतो गुहक, महाराज काय झालं, महाराज काय झालं, काय झालं, हे असं का करताय, हे असं का करताय? तेव्हा रामरायांनी उत्तर दिलं, आजपासून या केसांच्या मी जटा करणार आहे. आजपासून मी तापसी झालोय. श्रोते हो, याला म्हणतात नियम म्हणजे नियम. आजपासून मी तापसी झालोय. परिणाम रामचंद्राने डोक्याला चीक लावला, तो सगळा जटा तयार झाल्या. हे सीतामाईनं पाहिलं. सीतामाईनं सुद्धा उरलेलं जे मिश्रण होतं ते आपल्या डोक्याला लावलं. श्रोते हो, काय अवस्था झाली असेल बघा. पण आता आपल्या पती बरोबर आहोत, तिथे आपली सुख दुःख वैयक्तिक बाजूला. आजची सीतामाई असते तर म्हटली असती, कशाला नाही त्या मालगडीत पडताय. पण ती सीता आहे. काल आपण ऐकलं, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. आणि त्यातलं जे उरलेलं मिश्रण होतं ते लक्ष्मण महाराजांनी घ्यावं आणि स्वतःच्या डोक्याला लावावं. याला म्हणतात अधिकारावरती तिलांजली. आणि भगवान रामचंद्रांनी कोपऱ्यामध्ये हात जोडून उभे असलेले सुमंत्रांना बोलवून घेतलं. सुमंत्रांना बोलवून घेतलं आणि सुमंत्रांना सांगतायत रामराया, सुमंत्रा, आता रथ घ्या आणि अयोध्येला परत जावा. अयोध्येला परत जावा. आता आम्ही येणे नाही. आता आपली भेट थेट 14 वर्षानंतर. सुमंत्र म्हणाला, नाही, असं शक्य होणार नाही. का? याला कारण असं आहे, अहो महाराज, मला दशरथ राजांनी सांगितलं होतं, रामचंद्रांना 7-8 दिवस जरा फिरवून आण, 8व्या-10व्या दिवशी त्यांना परत अयोध्येमध्ये आणतोपर्यंत अयोध्येतलं वातावरण थोडं निवळलं असेल, असं सांगितलं बाबांनी. आता बाबांना एक निरोप द्या. बाबांना निरोप द्या. बाबांना सांगा, बाबा, तुमच्या वचनपूर्तीसाठी आता राम थेट 14 वर्षानंतर परत येईल. बरं, सुमंत्र जायला तयार नाहीत, पण रामचंद्र बळ 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 त्यांना पाठवून देतात आणि रथ काढायला लागतात. सुमंत्र, फार सुंदर प्रसंग इथे. रथ काढायला लागतात, पण ते घोडे पुढे जायला तयार नाहीत, कारण घोड्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं होतं, कारण ते रामाकडे पाहत होते. आपला राम राया किती वर्षांनी आता आपल्याला परत पाहायला मिळेल, हे राम पाहतात आणि पळत जातात आणि प्रत्येक घोड्याच्या पाठीवर मारतात आणि सांगतात, बाबा मी येणार आहे बरं, मी येणार आहे बरं, काळजी करू नका, चला चला, अयोध्येला तुमची गरज आहे, चला 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 चला, माझी शपथ आहे बरं, माझी शपथ आहे बरं. आणि ते घोडे आणि सुमंत्राचा रथ पुढे निघाला. निषादराज गुहक आला. रामचंद्रांनी आज्ञा दिली, गुहका, आता आपणही पुढे जायचं, आपण इथे थांबायचं नाही. गुहक म्हणाला, हे गाव तुमचंच आहे, ठीक आहे, गावात तुम्ही येणार नाही मान्य, पण गावाच्या बाहेर तर तुम्ही राहू शकता. नाही, मी इथे राहू शकत नाही, मला पुढे जायचंय, पुढे जायचंय, पुढे जायचंय. आणि पुढे 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 हे निघतात. हा गुहक काय करायचा, राम आणि सीता लक्ष्मण मागून चालत असताना गुहक पुढे पुढे जायचा आणि आजूबाजूचे जे सगळे भिल्ल जमातीतली लोक होती ना, त्यांना सांगायचं, अरे तुमचं भाग्य आहे, तुमचं भाग्य आहे, राम येत आहेत, राम येत आहेत, राम येत आहेत, चला 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 चला, म्हणून सगळ्या भिल्लांना एकत्र करावं आणि रामचंद्रांचं स्वागत करावं. खऱ्या अर्थाने रामचंद्रांचा प्रवास लोकाभिरामम रणरंग धीरम राजीवनेत्रम
रघुवंशनाथम कारुण्य सिंधू. भगवंत त्या पद्धतीनं पुढे चालेत, लोकाभिराम होत आहेत. आणि असं करता 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 रामराया आता परत गंगेच्या काठी आले. आणि गंगेच्या काठी आल्यावरती रामाला गंगा पार करायची होती. फार छान इथला प्रसंग तुलसीदासजी इतका सुंदर रंगवतात. अनेक नावा दिसत आहेत पण नावाडी दिसेना. शेवट रामाने सांगितलं लक्ष्मणाला, लक्ष्मणा जरा जाऊन बघ कोणी नावाडी आहे का, आडी हे बघ, त्याला सौजन्याने विचार बर का, येत आहे का आमच्या बरोबर, प्रत्येक वेळेस तुझा खाक्या नको. रामचंद्रांना पक्की खात्री होती, त्यांच्या कलेनी घे, जो नावाडी असेल त्याच्या कलेनी घे, तुझी कला त्याला दाखवू नको. लक्ष्मण म्हणाला, दादा ठीक आहे बघून घेईन, तुम्ही प्रत्येक वेळेस असं बोलता त्यामुळे आपल्यावर अशी वेळ आलेली आहे. लक्ष्मणा जा. आणि लक्ष्मण त्या काठावरती आला गंगा मैयेच्या आणि विचारतोय, अरे यहाँ पे कोई केवट है, कोई केवट है, केवट है, हमें गंगा पार करनी है, हमें गंगा पार करनी है, कोई केवट है, केवट है. एका झोपडीतनं एक असा एका माणूस बाहेर येऊन बघतोय आणि हे तिघं पाहिल्यावर पटकन बाहेर पडत आला. मैं हूं ना, कहा जाने, अरे गंगा पार करनी है, आ सकते हो, अरे क्यों नहीं, वो तो हमारा काम है, आ जाएंगे, चलो 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 गंगा में बे. त्या केवठाने पाहिलं, आपका नाम, यार माझं नाव लक्ष्मण, आपका नाही उनका, ते दशरथ नंदन राम, त्या ज्या आहेत ना शेजारी, त्या माझ्या वहिनी सीता माता. राम राम. इतका आनंद झाला त्या केवटाला. ठेरी ठेरी ठेरी. घरात गेला आणि आपल्या बायका मुलांना बोलवून घेतला, अरे बाहेर या, बाहेर या, राम आलेत, राम आलेत, राम आलेत, राम आलेत. आणि रामचंद्रांना उभं केलं. या केवटाने काय करावं, घरात ते येताना एक परात आणली होती, परात. आणि हा केवट लक्ष्मणांना विचारतोय, राम म्हणजे ते हेच न, ज्यांच्या पदस्पर्शानी शिळेची अहिल्या झाली, तेच न राम हे. लक्ष्मण, हा वही. मग थांबा 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 म्हणे, काय रामचंद्र आमच्या होडीला नावेला स्पर्श करायच्या आधी त्यांचे मला पाय धुवायचे. लक्ष्मणाने विचारलं, अरे ऐसा क्यों. केवट म्हणतोय, अहो महाराज, यांच्या पायाच्या स्पर्शानं जर दगडाची स्त्री होऊ शकते, का कोण जाणे ही नाव सुद्धा जर एखादी मागची कुठली तरी अप्सरा असायची आणि यांच्या पायानं या नावेची जर बाई झाली तर आधीच एक घरात सांभाळतोय, दुसरी कुठे सांभाळणार. आणि दुसरं कारण, माझ्या उपजीविकेचं एकमेव हेच कारण आहे हो. त्यामुळे ह्याची जर बाई झाली तर करायचं काय. हा वरचा भाव होता, मनातला भाव. या चरण कमलांचा अभिषेक केल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही, सोडणार नाही आता पाय. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ हो. ठीक आहे. आणि रामराया त्या केवटासमोर उभेत. महाराजजी एक पाय द्या पाहू तुमच्या हातामध्ये माझ्या. आणि काय करावं, रामराया असे डाव्या पायावर उभेत आणि आपला उजवा पाय केवटाच्या हातात दिलाय. लक्ष्मण म्हणतोय मनातल्या मनात, आजपर्यंत कधी आपल्या कोणाच्या पायाला, आपल्या पायाला रामदादांनी स्पर्श करू दिला नाही वनवासात, असं मगाशी बुवांनी सांगितलं. आणि हा मात्र थेट रामाच्या पायाला स्पर्श करतोय. लक्ष्मणाने विचारले, ए केवटा जरा लवकर, जल्दी करो. केवट म्हणाले, केवट आणि सांगावं, ओ महाशय शांत बसा, आम्हाला बघू काय ते, हा आमचा व्यवहार आहे. लक्ष्मण म्हणतात, लेका तुझा पगार किती, बोलतो किती. लक्ष्मण सुद्धा मनात विचार करतायत, कधीही कोणासमोर नमतं न घेणारे आमचे दादा आज केवटासमोर नमतं कसे घेताय.
याला कारण होतं अपना मान टले टल जाए पर, अपना मान टले टल जाए पर, भक्त का मानन टलते देखा, भक्त का मानन टलते देखा, प्रबल प्रेम के पाले पड़कर, प्रबल प्रेम के पाले पड़कर, प्रभु को नियम बदलते देखा। हे अपना मान टले टल जाए पर, अपना मान टले टल जाए पर, भक्त का मानन टलते देखा, भक्त का मानन टलते देखा, प्रबल प्रेम के भक्त प्रेम के पाले पड़कर, प्रभु को नियम बदलते देखा। ज्या भगवंतानी कधीही आपल्या पायाला स्पर्श करू न देणारा परमात्मा आज केवटाच्या हातामध्ये पाय देऊन उभा आहे, आणि तो केवट पाय धुतोय भगवंताचे, इतकी बारीक धुतोय, इतकी बारीक धुतोय, आणि त्या चरणांकडे पाहतोय तो केवट। जिनके केवल कृपा दृष्टि से, जिनके केवल कृपा दृष्टि से, सकल सृष्टि को पलते देखा, सकल सृष्टि को पलते देखा, उनको गोकुल के गोरस पर सो बार मचलते देखा, सो बार मचलते देखा, अपना मान टले टल जाए पर। शेवट भगवंत असे उभे, आणि भगवंत त्याला म्हणते अरे बाबा किती वेळ मला एका पायावर उभं करणार आहेस। तेव्हा केवट काय हुशार आहे हो, भगवंताच्याच युनिव्हर्सिटीतला विद्यार्थी होता। तो म्हणाला महाराज अहो तुमच्या प्राप्तीसाठी अनेक भक्तगण एका पायावर उभं राहून तुमची भक्ती करतात, जरा कधी भक्ताच्या समोर एका पायावर उभं राहून बघा। राम म्हणाले वा लक्ष्मण दादा तू ऐकू, लक्ष्मणा डोंट इंटरफेअर, तू तिकडे तुझं तुझा बाहेर तिकडे बस। राम म्हणतायत अरे बाळा मला काहीतरी आधार आहे का बघ रे इथे कुठे काही, कारण मला हे अवघड होते रे उभं राहणं, मला काही आधार आहे का, आधार आहे का काहीतरी हात ठेवायला, जेणेकरून असा हात ठेवून म्हणजे मला सोपं पडेल। तेव्हा त्या केवटाने काय सांगावं महाराज तुम्हाला आधार हवाय, एकच आधार या जगात आहे आता, काय काय तुम्हाला जर आधार हवा असेल तर काय काय सांग सांग, माझ्या डोक्यावरती हात ठेवून आधार देऊ शकता। आणि रामचंद्रांनी असा पाय आणि त्या केवटाच्या डोक्यावर हात ठेवला। लोकांना म्हणतात भक्त म्हणतो भगवंताला मला आधार म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवा, पण इकडे हा भक्त भगवंताला म्हणतोय देवा तुम्हाला आधार हवा असेल तर माझं डोकं आहे तुमच्यासाठी। याला म्हणतात अपना मान टले टल जाए पर, भक्त का मानन टलते देखा, भक्त का मानन टलते देखा, प्रबल प्रेम के पाले पड़कर, प्रभु को नियम बदलते। बराच वेळ उजवा पाय चाललाय, लक्ष्मण विचारते अरे भैया डावा पाय पण आहे माझ्या दादाला, तुम्ही बोलू नका मध्ये, यांच्या पायाला एक कण सुद्धा मातीचा लागू देणार नाही का, तो एक कण सुद्धा घातक आहे। अच्छा याने के तुम भय के कारण इनके पाव धो रहे हो, लक्ष्मण म्हणतात काय वाक्य तुलसीदास काय वर्णन करतात,
भय के कारण पाव धो रहे हो. हा केवट म्हणाला भय के कारण नाही, भाव के कारण पाव धो रहा हो. आणि रामचंद्रांचे ते पाय होता ते तसा उजवा ठेवला, डावा पाय. आणि पाहतायत भगवंत भक्तासाठी किती वेडा होतो. सगळे नियम बाजूला ठेवतात. आजचं चरित्र, आज सगळी जी 3-4 चरित्र येणार आहेत आपली, ही सगळी या गाण्याची चरित्र आहेत. आणि दोन्ही पाय धुतले आणि भगवंताला सांगितलं अलगद 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 बसा बर का. आणि अलगद बसवलं, सीतामाईला बसवलं. आणि लक्ष्मणजी उभे होते. लक्ष्मणजी म्हणाले माझे पाय तुम्ही थेट बसा. आणि बसवलं. आणि ती होडी पाण्यामध्ये टाकणार तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, ठेरे 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 आता वाता वाता. लक्ष्मण म्हणाला झालं, हा आता बराच कार्यक्रम करणार. काय केलं त्यांनी, पळत 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 गेला आणि जे भगवान रामचंद्रांचं चरणतीर्थ होतं ते सगळ्या दिशांवरती ओतून टाकलं, असं उडवलं सगळीकडे. का उडवलं? लक्ष्मण विचारले अरे ऐसा क्यों किया? तेव्हा तो केवट सांगतो अहो राम या घाटावर येणार हे माझ्या पूर्वजांना माहीत होतं, म्हणून रामाच्या दर्शनासाठी हे सगळे माझे पूर्वज इथे जमले होते. आज रामचरणांचं तीर्थ त्यांच्यावरती शिंपडून त्यांनाही मुक्त करून टाकलं. आणि परिणाम रामचंद्र आणि तो नावाडी केवट सीतामाई लक्ष्मण चाललेत. आणि ती नाव पुढे 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 चालली. आज दशरथ के श्री राम ओ गंगा मैया धीरे बहो मेरे नाव में सीताराम. ओ गंगा मैया धीरे बहो मेरे नाव में सीताराम. ओ गंगा मैया धीरे बहो मेरे नाव में सीताराम. ओ गंगा मैया धीरे बहो मेरे नाव में सीताराम. ओ गंगा मैया धीरे बहो मेरे. आणि तो होडी पुढे पुढे चालली. मेरे नाव में सीताराम. ओ गंगा मैया धीरे बहो मेरे नाव में सीताराम. ओ गंगा मैया धीरे बहो. आणि पुढे 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 जात आहेत. आणि करता 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 काठावरती पोहोचली. रामरायांना उतरवलं आणि रामराया त्या एका दगडावर बसवले. सीतामाई इकडे लांब उभ्या होत्या, लक्ष्मणजी रामरायांच्या मागं उभे. आणि हा केवट पुढे उभा आहे असा बसलाय. महाराज माझं भाग्य, आपलं दर्शन घडलं, आपले चरण कमल माझ्या नौकेला लागले. आणि रामराय इतके गोड हसले त्याच्याकडे बघून. आणि केवठाला विचारतायत केवठा तुझे इतके उपकार आहेत माझ्यावरती, तुला काय देऊ रे? तुला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये रे. शेवट केवट म्हणाला महाराज अहो तुम्ही आणि मी समव्यावसायिक आहोत. एक व्यावसायिकाने दुसऱ्या समव्यावसायिकाला पैसे द्यायचे नसतात, उतराई द्यायचं नसतं. म्हणजे लक्ष्मण म्हणाले, राम म्हणाले आमच्यातला व्यवहार चाललाय ना, तू कशाला मध्ये बोलतो? तुझा आणि माझा व्यवसाय सारखा कसा काय? तेव्हा हा केवट सांगतो महाराज जी मैं गंगा तट का मांझी हूं, मैं गंगा तट का मांझी हूं, तू भवसागर के केवट हो. हाच आपल्या दोघांमधला समव्यावसायिक दुवा आहे. अरे पण मला तुला काहीतरी द्यायची इच्छा आहे, मी तुझा ऋणी राहीन. ऋणी आहे, बोल काय पाहिजे, काय देऊ शकतो, काय देऊ शकतो? तो केवट म्हणाला महाराज जी अपने को ऋणी समझते हो,
अपने को ऋणी समझते हो तो ऋण तुम वही चुका देना, अपने को ऋणी समझते हो तो तुम ऋण वही चुका देना, मैंने तुमको पार किया है, तुम मुझको पार लगा देना. बाकी काही नको. अजून काय हवं मला? देवानी माग म्हणावं आणि भगवंतानी नको म्हणावं, याला म्हणतात भक्ती. जया भक्तीची येतुली प्राप्ती, ते कैवल्य ते मागे सर म्हणती. कैवल्य समोर बसले हो, पण भक्तीची तृप्ती काय बघा. आणि रामाला लक्षात आलं, अरे आपण याला देऊ देऊ म्हणतोय पण माझ्या हातात काहीच नाहीये, आपण तो वनवासी होत. फार छान प्रसंग हो. तेव्हा रामचंद्रांची सहज नजर सीतामाईकडे जाते. काय याला म्हणतात शुद्ध मराठी भाषेत कनेक्टिव्हिटी. तेव्हा सीतामाई सुद्धा रामांकडे बघून इतकी गोड हसते. ती सांगते रामचंद्रांना, हे संवाद सगळे मनातले मनात चालू आहेत बरं. याला म्हणतात शब्दे विण संवादू. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले. रामराया म्हणतात, माझ्या हातात काही नाही रे तुला द्यायला. तेव्हा सीतामाई म्हणते, अहो तुमच्या हातात नसलं तरी तुमच्या या हातात शिल्लक आहे. या हात म्हणजे स्वतःचा हात. तेव्हा रामचंद्र विचारतात, तो हात माझा केव्हापासून झाला? तो हात माझा केव्हापासून झाला? तेव्हा सीतामाई म्हणते, जेव्हा माझे वडिलांनी जनक राजांनी माझा हात तुमच्या हातात दिला ना, तेव्हापासून हा हात तुमचाच झालाय. आणि सीताबाईने आपली अंगठी काढली आणि रामरायांच्या हातात दिली. आजची सीता असते तर काय म्हटली असते, आमच्या नवऱ्याला एक नाही ते खूळ लागले, वडिलांचा ऐकत बसला, आलाय जंगलात आणि आता जाता तर माझ्याही अंगठ्या घेऊन जातोय. मी कालच सांगितलं, रोज तेच तेच वाक्य सांगीन. कथा विसरलात तरी चालेल, पण हे वाक्य विसरू नका. रामायण म्हणजे अधिकाराला तिलांजली आणि त्याग हा सर्वोत्तम ठेवलाय. अधिकारांवरती तिलांजली आहे. सीतेला अलंकार घालून, सीतामाई अलंकार घालून वनात फिरतीये, पण तिने त्याचा कधी मोह ठेवला नाही. अधिकारांवरती तिलांजली आहे, दिली. आणि रामचंद्राने ती अंगठी केवट आहे नको नको म्हणत असताना दिली. कोणाकडनं काही सेवा घेत असताना ती फुकट घेऊ नये म्हणून दिली. रामचंद्र पुढे निघाले, भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आले. आणि आश्रमात आल्यावरती भरद्वाज ऋषींना विचारलं, महाराज आम्हाला राहायला योग्य ठिकाण सांगा, राहायला योग्य ठिकाण सांगा. भरद्वाज ऋषी मनातल्या मनात म्हणतायत, रामा परब्रह्म आहेस तू आणि परब्रह्म विचारते या जगात राहायला योग्य ठिकाण सांगा. जे जग, जो स्वतः सगळं जग आहे, ओम विश्वम विष्णुर वषट्कारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूत वृद्भावो भूतात्मा भूतभावना, जो स्वतः सगळं विश्व आहे तोच परमात्मा विचारतोय मी राहू कुठे. आणि भरद्वाज ऋषी आणि पुढे जाऊन वाल्मिकी ऋषींनी रामचंद्रांना सांगितलं, रामराया तुला राहायला एकच योग्य ठिकाण, इथून पुढे गेल्यावरती एक सुंदर पर्वत आहे, त्या चित्रकूट पर्वतावरती तुम्ही राहायला हरकत नाही. आणि रामराया चित्रकूट पर्वताकडे निघाले. इकडे सुमंत्र अयोध्येमध्ये परतले. आणि दशरथ राजा यावेळेस कौसल्या मातेच्या महालात येत. कैकेयी मातेचा पूर्ण त्याग केलाय. आणि सुमंत्रांचा रथ रिकामा आला म्हटल्यावरती अयोध्येतले लोक कावरे बावरे झाले. त्यांना असं वाटलं होतं, राम येतील, राम येतील, राम येतील, राम येतील. आणि रथ कौसल्या मातेच्या दारात थांबतो. रथाचा आवाज ऐकल्यावरती कौसल्या माता बाहेर येते आणि ती विचारते, कारण हे झोपले होते, यांना ऐकू आवाज गेला तर जागे होतील, आधीच आजारी पडले होते रामाच्या वियोगाने. सुमंत्राने सांगावं, आले नाहीत. रामा तू सुद्धा अगदी तुझ्या घरातल्या पुरुषांप्रमाणे पौरुषांप्रमाणे सत्यवादी,
विचारांवरून न ढळणाराच निघालास रे. सुमंत्रांना कौसल्या माता सांगते, यांना आत्ता झोप लागलीये, उजाडल्यावरती ये. पण अखंड रामनामाच्या ध्यासामध्ये लपलेले होते, दडलेले होते. दशरथ राजा जाग आली आणि हाक बाहेर पडली, सुमंत्रा, माझा राम आला का रे? माझी सीता आली का रे? माझे लक्ष्मण आले? आहे त्या अवस्थेत बाहेर आले. रथ रिकामा पाहिल्यावरती दशरथ राजा म्हणायला लागले, अरे सुभद्रा, या तुझ्या रथाच्या मागं, आता मला यमाचा रथ दिसतोय रे, मला घ्यायला आलेला. जाऊन कैकेयीला सांगा, तिचं वैधव्य जवळ आलंय, आता माझा राम नाही आला. मी सांगितलं होतं सुभद्रा, त्याला घेऊन ये, तू आणलं का नाही रे? सुभद्रा म्हणतात, महाराज, मी खूप विनवणी केली, पण ते यायला तयार नाहीयेत. कौसल्या, आता त्या ब्राह्मणांचा शाप खरा ठरणार याची मला भीती वाटायला लागली. नव्हे, 100% शाप खरा ठरणार. थरथर 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 व्हायला लागली होती. कौसल्या माता म्हणाले, कुठला शाप? कुठला शाप म्हणजे? अगं, खांद्यावर ते शतजन्मीच्या घेऊन पुण्या येला, श्रावण बाळ निघाला, निघाला, श्रावण बाळ निघाला, निघाला, श्रावण बाळ निघाला. निघाला, श्रावण बाळ निघाला. माय आंधळी पिता आंधळा, माय एक श्रावण नावाचा बाळ आई वडिलांना काशी यात्रेसाठी घेऊन निघाला होता. बाळ नव्हे, तरुण मुलगा होता. माय आंधळी, माय आंधळी, पिता आंधळा, ग्रीष्म ओके अनंत ज्वाळा, जलतृष्णेने माय पित्यांचा, जलतृष्णेने माय पित्यांचा, व्याकुळ जीव जहाला, व्याकुळ जीव जहाला. श्रावण बाळ निघाला, निघाला, श्रावण बाळ निघाला. आई वडील आंधळे आहेत, म्हातारे आहेत, बरोबर, म्हणून दिवसा प्रवास करत नव्हता. का? ऊन लागावं आई बाबांना, लागेल म्हणून संध्याकाळचा प्रवास करायचा. कावड घेतली होती, एका तागडीमध्ये वडिलांना बसवले, एका तागडीमध्ये आई बसली आणि दोघंही आंधळे असे बसले, तो असे बसले. आणि असा प्रवास करता 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 आईनं सांगावं, श्रावणा, अरे बाळा, तहान लागली रे, पाणी देतोस का? आई, अगं तुझ्या पायाशी आहे, गडू ठेवलाय. बाळा, अरे त्याच्यातलं पाणी संपलंय रे, म्हणून मागितलं तुझ्याकडे. ठीक आहे, ठीक आहे, हरकत नाही, माझ्याकडेही पाणी नाही. आई, जरा विसावा बघतो, तिथे त्या झाडाखाली तुमची कावड ठेवतो आणि मी पाणी आणायला जातो बरं. आणि परिणाम एक झाड पाहिलं आणि हा श्रावण बाळ तिथे आला. झाडाखाली कावड ठेवून, झाडाखाली कावड ठेवून, श्रावण गेला पाण्या कारण, श्रावण गेला. आणि हा दशरथ राजा दिवसभर शिकार करत होता. याला कारण, दशरथ राजाचं स्वप्न पडलं होतं, आपल्याकडनं 2 पुरुष आणि एका स्त्रीचा वध झालाय. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी वसिष्ठांनी सांगितलं होतं, राजा शिकारीला जा आणि 2 नर आणि एका मादीचा वध कर, म्हणजे तुझ्या स्वप्नाची शांतता होईल.
म्हणून हा राजा शिकार करता करता शिकार मिळाली नाही म्हणून एका पाणोठ्यापाशी येऊन उभा होता एका झाडावरती, जेणेकरून पाणी प्यायला एखादं श्वापद इकडे येईल. आणि शब्दवेदी राजा म्हणजे शब्द ऐकून बाण सोडणारा राजा झाडावरती बसला होता. आणि हा श्रावण निघाला. कावड ठेवून श्रावण गेला पाण्या कारण, पाणी आणायला श्रावण बाळ निघाला. आणि ते ग्रीष्म ऋतू होता, पानझड झाली होती, त्यामुळे पानांचा चर 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 असा आवाज यायला लागला. राजाने कानावरती तो आवाज ऐकला, म्हणजे श्वापद येते. बाण काढला, धनुष्याला लावला, प्रत्यंच्या ओढून ठेवली होती. श्रावण गेला पाण्या कारण, जलाशयामध्ये बुडवुनी घागर, जलाशयामध्ये बुडवुनी घागर. ती घागर पाण्यामध्ये बुडवली हो पाण्यासाठी. आणि बुडबुड 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 आवाज यायला लागला. राजाला वाटलं कोणीतरी श्वापद आले आणि ते पाणी पितय. मध्ये बुडवुनी घागर, तोच कुठून तरी सुसू बोलत बाण बेचारा आला. आवाज ऐकला, सब दिशा बाण सुटला. आई, हा आवाज ऐकला, राजाच्या काळजात चर्र झाला. अरे, आपण कोणाला बाण मारला? म्हणून राजा खाली येऊन उडी मारतोय आणि पाहतोय एका तरुण मुलाच्या छातीमध्ये बाण घुसला होता. काय वर्णन करावं? बाण काढायला गेला, हा म्हणाला बाण काढू नका, आर पार घुसलाय, आता मी काही जगत नाही. आपण कोण आहात मला माहिती नाही, पण माझी एकच विनंती आपल्याला. काय? माझे आई वडील इथे जवळच, अंध आई वडील झाडाखाली बसलेत, त्यांना फक्त पाणी पाजा. आणि हो, त्यांनी पाणी पिरेपर्यंत त्यांच्या या मुलाची अवस्था काय झाली सांगू नका, नाही तर ते पाणी पिणार नाही. श्रावण बोले तव राजाला, श्रावण बोले तव राजाला, पाजीव पाणी माय पित्याला, जलतृष्णेने माय पित्यांचा व्याकुळ जीव जहाला, व्याकुळ जीव जहाला. श्रावण बाळ निघाला, निघाला, देह ठेवला श्रावणाने. आणि राजा जड अंतःकरणाने तो पाण्याचा घडू होता तो घेऊन आले. पायाचा आवाज आल्यावरती वडील म्हणाले, श्रावणा आलास का रे? दे बाळा लवकर दे, तहान लागली रे, फार कशाला कोरड पडली, आण रे बाळा पाणी आण. राजा बाजूला बसला. आणि राजाने काय करावं, तो पाण्याचा गडू होता तो फक्त वडिलांच्या मांडीला लावला असा सूचक, पाणी घ्या. श्रावणा, अरे राजा बोलत का नाही रे? आम्ही तुला पाणी आणायला पाठवलं म्हणून राग आला का रे बाळा? हे वाक्य ऐकल्यावरती आई म्हणाली, बाळा आम्हाला मान्य आहे रे, तुझ्यासारख्या तरुण मुलाला संसारामध्ये न लावता आज आई वडिलांची सेवा करावी लागते, आई वडिलांसाठी घरातून बाहेर पडावं लागते बाळा. आता इथून पुढे बघ, आम्हाला तहान लागली ना तर आम्ही 20 येईपर्यंत मागणार नाही बरं पाणी. आज अरे खूपच तहान लागली रे म्हणून मी मागितलं तुझ्याकडे, कधी मागणार नाही इथून पुढे.
राजा डोळ्यातून गळा पाणी येत, तरी बोलायला तयार नाही. आईच्या मुखातून शब्द बाहेर पडले, का रे श्रावणा न बोलिसी, उदक मागितले येवडे दिसी, म्हणून का रे रुसलासे माझ्या तानया, माझ्या तानया, माझ्या तानया. बाळा रुसू नको. एवढं सगळं झाल्यावर राजाच्या मुखातून शब्द बाहेर पडला, महाराज कोण कोण आहे? श्रावण नाही, कोण आहे? माझं नाव राजा दशरथ. हा दशरथ, महादादी महापराक्रमी दशरथ राजा. अरे श्रावणा, श्रावणा कुठेस तू, कुठेस तू? अरे बघ आपल्याकडे दशरथ राजा आलेत, ये 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 ये, इकडे ये, इकडे ये, इकडे ये. दशरथ राजाने सांगावं, तात आता श्रावण येण्याच्या अवस्थेतला राहिला नाही. म्हणजे श्वापद समजून मी बाण मारला, ते श्वापद नव्हतं, ती तुमच्या श्रावणाची छाती होती. काय राजा? अरे लोकांचं रक्षण करणं ही तुझी जबाबदारी आहे, आणि तुझ्याकडनं हा काय प्रसंग घडला? हा राजा दशरथ सांगतो, मी हे मुद्दामून नाही केलं, माझ्याकडनं चुकून घडलं. आधी पाणी घ्या, पाणी घ्या. आई वडील म्हणाले, नाही पाणी आम्ही घेणार नाही. आता पाणी तर आम्ही घेणार नाही, पण राजा तुला सुद्धा आम्ही शाप देतो. आम्ही जसे पुत्र 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 करत मरतोय ना, तसं तू सुद्धा या जगामध्ये पुत्र 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 करत या जगाचा निरोप घेशील. कौशल्य, आज त्या शापाची पूर्ततेची वेळ जवळ आली आहे, वेळ जवळ आली आहे. आणि राजा उभा होता, श्रीराम श्रीराम राम 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 म्हणत. दशरथ राजाही तिथे धडकन कोसळले. दशरथ राजांनी देह ठेवला. राम 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 म्हणत देह ठेवला. बरं, आयुष्यभर भगवान रामचंद्रांना डोळ्याच्या नजरेच्या समोरून कधी बाजूला होऊ दिलं नव्हतं. आयुष्यभर नजरेत सामावून घेतलं होतं रामांना, आणि त्यामुळे आज शेवटी या कुडीतून प्राण बाहेर पडले, तर राम नामाबरोबर प्राण बाहेर पडले. आयुष्यभर या डोळ्यामध्ये राम साठवून ठेवला होता. दशरथ राजा गेल्यावरती अयोध्येमध्ये शोकाकुल अवस्था घडली. वसिष्ठांनी दशरथ राजांचा देह तेलामध्ये बुडवून ठेवला आणि दूतांना सांगितलं, भरताला बोलवून घ्या. आपल्याला काल सांगितले भरत आजोळी होते. वसिष्ठ काय राजकारणी आहेत बघा, पक्के. मुत्सद्देगिरी काय असते, इथलं घडलेला सगळा प्रकार अश्वपतींना म्हणजे भरताच्या आजोळी कळू नये, आणि परत तिथनं काही प्रॉब्लेम निर्माण होऊ नये राजकारणामध्ये, म्हणून वसिष्ठांनी काय केलं, दूतांबरोबर उंची वस्त्र, दागदागिने, मिठाया पाठवून दिल्या. हा शिष्टाचार असतो म्हणून, इकडचं काही कळू नये म्हणून. आणि दूतांना फक्त एवढंच सांगितलं, भरत आणि कोणताही प्रश्न विचारला त्याला एकच उत्तर द्यायचं. गुरु वसिष्ठांनी ताबडतोब बोलवले. परिणाम 4 दूत निघाले, भरतांकडे पोचले. आभूषण वगैरे पाहिली, वातावरण खुश होतं. परिणाम भरतांना 4ही दूत सांगतात, महाराज निघायचे आपल्याला.
इतक्या तातडीनं दूत काही मार्ग किंवा काही निरोप न देता आल्यावरती भरताच्या मुखातून पहिला शब्द बाहेर पडतो, कच्चित कुशले राजा पिता दशरथो मम. माझे वडील ठीक आहेत ना बाबा? कश्चित कुशले राजा पिता दशरथो मम कश्चिदारोग्यता रामे लक्ष्मणे च महात्मनी. रामदादा बरा आहे ना? सीतामाता बऱ्या आहेत ना? लक्ष्मण दादा बरे आहेत ना? दूतांनी सांगितलं. वसिष्ठ सद्गुरूंनी ताबडतोब बोलवले. प्रश्न संपले. याला म्हणतात रघुकुल रीत. गुरूंच्या शब्दासमोर आर्ग्युमेंट नाही. ताडकन निघाला भरत. भरतांना असं वाटलं बहुतेक अयोध्येमध्ये रामराज्याचं सोहळा चालू असणार आहे आणि आपल्या वडिलांनी आणि आईनं आपल्याला बोलवून घेतलेलं आहे. पण आनंदात खुशीत निघाले अयोध्येच्या वेशीपाशी आले. आणि वेशीपाशी आल्यावरती श्रोते हो, अयोध्येमध्ये अशी एक पद्धत होती. वेशीच्या दारावरती एक समाज मंदिर होतं. अयोध्येच्या वेशीमध्ये समाज मंदिर. त्या समाज मंदिरात काय होतं तर रघुवंशामधले जे जे राजे होऊन गेले त्या राजांच्या मूर्ती ठेवल्या होत्या. आणि अयोध्येत येणाऱ्या राजघराण्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं त्या मंदिरात जाऊन आधीच्या पुरुषांना नमस्कार करायचा आणि मग अयोध्येत प्रवेश करायचा, असा नियम आहे. म्हणून भरत त्या मंदिरात प्रवेश केले आणि पाहतायत आजूबाजूला अयोध्या उदास उदास वाटत होती. उद्यानांमधली कारंजी बंद होती. कारंजांच्या भोवती नृत्य करणाऱ्या नृत्यांगणा शांत होत्या. नृत्यांगणा सोडावं, अयोध्येमधले पक्षी सुद्धा शांत होते. ज्या दिवशी रामराया अयोध्या सोडून गेला त्या दिवसापासून पक्ष्यांनी ओरडणंही बंद केलं होतं. त्यात आता दशरथ राजांचा हा काळ असा झाला. सगळ्यांना नमस्कार करता 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 अजय राजा पर्यंत आले आणि पुढची मूर्ती दशरथ राजांची उभी होती. भरतांना लक्षात येईना ही मूर्ती कोणाची. नियमाप्रमाणे अजय राजांपर्यंत आजोबांपर्यंत मूर्ती होणं, पण ही मूर्ती कोणाची. शंकेची पाल चुकचुकली. बाहेर पडत आले. रथ चलो. आईच्या महालात कडा. कैकेयीच्या महालाकडे रथ निघाला, पोहोचला. कैकेयीच्या महालात भरत का आले होते कारण बऱ्याचदा भगवान रामचंद्र आणि दशरथ राजा हे कैकेयीच्या महालात होते, त्यामुळे गेले रथ. श्रोते हो, भरताचं दुर्दैव इथे सुरू होतं. भरताचं दुर्दैव इथे सुरू होतं. कसं काय? रथ जेव्हा कैकेयीच्या महालात गेला तेव्हा अयोध्येतल्या लोकांना 100% विश्वास पटला. आई आणि मुलगा यांनी एकत्र कारस्थान करून हा सगळा प्रकार केलेला आहे. राजा दशरथांचा अंत कौसल्या मातेच्या आश्रमात झाला होता, महालात झाला होता. हा रथ तिथे घेऊन गेला म्हणजे संपलं. कैकेयी माता किती निगरगट्ट हा शब्द योग्य ठरेल. आपल्या घरात अशी अवस्था असून सुद्धा भरत आला म्हटल्यावरती सोन्याच्या ताटामध्ये निरांजन घेऊन आली. भरताला ओवाळायला. आला माझा दादा, आला माझा राजा, भावी राजा आला. बरं ये 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 ये. आई ताट बाजूला केलं. बाबा कुठे आहेत? कारण ती मूर्ती डोक्यात होती ना. बाबा कुठे आहेत? अरे भरता आलाच आहेस तर आता थोडं विश्रांती घे, रसपान करून घे, जल. आई आई बाजूला. आत्ता मला प्रश्नांची उत्तर दे. बाबा कुठे आहेत? बाबा कुठे आहेत? आईने मान खाली घातली. बाळा, तुझे बाबा दिगंताच्या प्रवासाला गेले रे, आता परत येणार. काय? आई, अजून मला एक प्रश्नाचं उत्तर दे. बाबा गेले तेव्हा त्यांच्या जवळ कोण होतं? रामदादा कुठे? लक्ष्मण कुठे? तेव्हा कैकेयी म्हणाली, तुझा राम
आणि लक्ष्मण दोघही वनात गेलेत. म्हणजे बाबा गेले तेव्हा दादा बाबांजवळ नव्हता. वनात का पाठवलंय त्याला? रामदादाला वनात का पाठवलंय? इथे भरताच्या मुखात शब्द आहे, रामदादानी कुठलं पातक केलंय का? रामदादानी कुठे चोरी केली का? रामदादानी कुठे अत्याचार केले का एखाद्या महिलेवरती? रामदादानी कोणावरती अन्याय केला का? म्हणून त्याला अयोध्येमध्ये अशी पद्धत होती, हे जर कोणी चोरी, कोणा महिलेवरती अत्याचार केला, कोणावर अन्याय केला तर त्याला शिक्षा म्हणजे वनात पाठवून द्यायचं, ही सोयी होती. म्हणून भरत म्हणतो, या दादानी हा असं केलं का? चोरी केली, कुठल्या महिलेवर अत्याचार केला, कोणावर अन्याय केला? असे शब्द ऐकल्यावरती कैकेयी मातेच्या मुखातले शब्द आहेत बरं का. ए भरता, काहीतरी काय बोलतो? अरे राम असं कधी वागेल? म्हणजे बघा, शत्रूला सुद्धा रामाविषयी काय खात्री आहे? शत्रू म्हणजे आई ही म्हणतोय, पण आता ती तिची भूमिका शत्रूची आहे. अरे भरता असं काय बोलतो? राम असं कधी वागेल? अगं मग आई, दादा वनात का गेला? आणि माझं एक सांग, बाबा इथून जेव्हा जगाचा निरोप घेत होते त्यांच्या मुखात काय होते शब्द? माझ्यासाठी काही निरोप ठेवलाय का बाबाने? काही नाही रे बाळा, केवळ राम 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 असं म्हणत गेले. आई, पण दादा वनात का गेला? तेव्हा ही पटकन म्हणून गेली, तुझ्यासाठी. बरं, तुला सिंहासनावर बसवायचं आणि रामाला वनवासाला पाठवायचं, यासाठी मी प्रयत्नशील होते. हे शब्द ऐकल्यावरती भरत इतका खवळला. आणि आई, अगं हे असं बोलता तुझ्या तोंडात किडे का पडत नाहीत ग? मला ताकद असते तुझा गळा धरला असता. आणि भरताच्या मुखातून शब्द बाहेर पडले, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. अधपतीचा नवेश कन्या, नवेश माझी माय, धर्मात्म्याच्या वंशी कृत्या निपसे नांदे काय. वदनामाचा नारी, वदनामाचा करील मोठे पतिव्रता का गुणी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. शाखेस तू वृक्ष तोडिता फळे इच्छिसी वार. आत्मघातकी ज्ञानाचे या घातीन भाट पवार. स्वीकारीन मी राज्य तुझा सव, स्वीकारीन मी राज्य तुझ्या सव, कीर्ती होईल दुणी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. चला सुमंता द्या सेनेला एक अपुल्या हात. श्रीरामाला शोधण्यास्तव निघोतन, श्रीरामाला शोधण्यास्तव निघोत गाजराला. अभिषेकास्तव घ्या सांगाती, अभिषेकास्तव घ्या सांगाती, वेद जाणते मुनी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. असेल त्याही श्रीरामाचा मुकुट अर्पिणे द्यास, असेल येथे श्रीरामाचा मुकुट अर्पिणे द्यास. हाच ऐकला ध्यास येतून हीच ऐकली आस. काळ रात्र सिरा इथे तू, काळ रात्र सिरा इथे तू, आक्रंदत भजनी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. परिणाम असे शब्द बाहेर करत 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 भरत बाहेर आले. आणि अयोध्येची प्रजा उभी होती. आणि धिक्कार धिक्कार धिक्कार, भरता तुमचा धिक्कार, भरता. भरतांच्या कानामध्ये हे शब्द जळजळीत गरम तेल ओतल्यासारखे आले. नाही नाही, मी याला जबाबदार नाही, मी याला जबाबदार नाही, मी जबाबदार नाही. आई, अगं तुझ्यामुळे आज ही अयोध्येची प्रजा माझ्या चारित्र्यावरती, माझ्या विचारांवरती संशय घेते. ताबडतोब संसदेचं अधिवेशन बोलवा.
आई, वडिलांनी जसा तुझा त्याग केला ना तसा मी सुद्धा आता तुझा त्याग करायचा विचार करतोय. काही माता म्हणाली नाही. तेवढ्यात ती मंत्र आली, आला का माझा राजा, आला का माझा राजा. बरं झालं, बरं झालं, बरं झालं मीच ते 2 वर सांगितले हिला. बरं, हे ऐकल्यावरती वाल्मिकी रामायणात स्पष्ट उल्लेख आहे. भरतानी काय करावं, मंथरेच्या कंबरड्यात 2 लाथा घातल्यात आणि शत्रुघ्नाला सांगितलं हिला माझ्या नजरेपासून दूर कर, नाहीतर स्त्री हत्येचं पातक माझ्याकडनं घडेल. अनुताप म्हणतात ना तो. हा अधिवेशन बोलवलं आणि भरतानी या अधिवेशनामध्ये असा भाषण केलं इतकं सुंदर. आणि भरतानी सांगितलं मी दशरथ नंदन भरत रामांना घ्यायला निघालोय. ज्यांना कोणाला माझ्याबरोबर यायचं असेल त्यांनी माझ्याबरोबर यावं. ही अयोध्या रामाशिवाय राहू शकणार नाही. आणि जर राम या अयोध्येमध्ये येणार नसतील तर अयोध्यावासी हो हा भरत सुद्धा आता तुम्हाला दिसणार नाही. आणि म्हणून भरत ताड 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 पुढे निघाले. विश्वामित्र निघाले, अयोध्येचं सगळं मंत्रिमंडळ निघालं, अयोध्यावासी निघाले, तिन्ही आया निघाल्या. भरत पळतायत. राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम 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 श्रीराम राम राम श्रीराम राम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम राम श्रीराम राम श्रीराम राम. असं करत निघाले. वसिष्ठांनी भरतांना अडवलं आणि वसिष्ठ म्हणाले, भरता तू जर चालत राहिलास तर अयोध्येतली प्रजा सुद्धा तुझ्याबरोबर चालेल. या प्रजेमध्ये अनेक म्हातारी लोक आहेत. तू चालतोयस म्हटल्यावरती कोणी रथात बसायला तयार नाही. माझी तुला विनंती आहे की तू रथामध्ये बसून चाल. म्हणून भरताने रथामध्ये बसावं आणि वसिष्ठांना सांगावं, गुरुदेव माझा दादा चालत गेला आणि त्याला घ्यायला मी आता रथातून जाणं बरं दिसेल का. वसिष्ठांनी सांगितलं लोकांसाठी तरी चल. म्हणून काही काळ भरत रथामध्ये बसलेत. पण कोणाचं लक्ष नाही म्हटल्यावरती खाली उतरायचे, परत पायी पायी चालायचे. श्रीराम जय राम जय जय राम 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 भरत आणि सगळ्या अयोध्येतल्या लोकांनी सेनेने श्रीराम जय राम गंगा पार केली. गंगा पार केली आणि गुहकाच्या राज्यामध्ये प्रवेश केला. गुहकांनी पाहिलं भरत येत आहेत आणि सेनेसह. म्हणतात ना भरताचं दुर्दैव हेच, कधीही त्याला कोणीही सरळ मनाचा आहे असं समजलंच नाही. सेनेसह भरत येतोय म्हटल्यावरती गुहकाला असं वाटलं की आता भरत सर्व सेनेसह रामचंद्रावरती आक्रमण करणार, त्यांना बंदिवासात आणणार. परिणाम गुहकाने आपली सेना उभी केली आणि सेनेसमोर गुहक भाषण करतोय, अरे बिल्लांनो, आजपर्यंत इतिहासामध्ये आपली नोंद कधी ठेवली जाणार नाही, पण आता आपल्याला भाग्य असं मिळालंय राम कार्यासाठी आपला देह अर्पण करण्यासाठी भाग्य आपल्याला मिळाले. भरत सर्व सेनेसह आलाय, आता आपण याच्याशी युद्ध करावं. त्यातले जे म्हातारे होते ना, जुनं तूप खाल्लेले, जुनं लाकूड म्हणतात तसं, त्यांनी या गुहकाला सांगितलं, अरे बाबा, तो भरत खरंच या भूमिकेतनं आलाय का याचा जरा विचार करा, टेस्टिंग करा. उगाच आपली सेना घेऊन कशाला जाताय. त्या भरत राजांच्या मनात काहीतरी आपल्याविषयी वाईट वाटेल, म्हणून आधी त्या भूमिका तशी आहे का जसा विचार करा, परीक्षा घ्या.
म्हणून गुहक परीक्षा घ्यायला निघाला. आणि भरत राजा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय असं करत निघाले होते. आणि समोरून गुहक येतोय. सुमंत्रांनी भरतांना सांगावं, महाराज, भरतांनी सांगावं, सुमंत्रजी मला महाराज म्हणू नका, आपण महाराजाला घ्यायला चाललोय, मला महाराज म्हणू नका. ठीक आहे, हा जो समोरून येतोय ना, याचं नाव गुहक, रामरायाचा अतिशय जवळचा मित्र बरं. आणि गंगा पार केल्यानंतर काही दिवस रामरायाची यांनी सेवा केली होती. हे वाक्य ऐकल्यावरती काय भरताची शरणागत अवस्था आहे बघा. आपल्या दादाची यांनी सेवा केली होती हे वाक्य ऐकल्यावरती या गुहकासमोर भरताने साष्टांग नमस्कार घातला. आणि तुझे हात दाखव, तुझे हात दाखव, तुझे हात दाखव. आणि ते हात होते गुहकाचे, असे घेतले आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवले. का? गुहक म्हणतो, काय झालं भरतजी, क्या हुआ क्या हुआ? अरे या 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 हातांनी रामदादाची सेवा केली ना, हे किती पवित्र हात आहेत रे. गुहकाला मेल्याहून मेल्यासारखं झालं. अरे बरं झालं आपण परीक्षणासाठी आलो, जर सेना घेऊन आलो असतो तर एका रामभक्तावरती आक्रमण केल्याचं, हल्ला केल्याचं पातक आपल्याकडनं घडलं असतं. गुहकाने भरतांना घेऊन आला आणि सांगितलं, हे बाबा आपण मनात आणतोय तसं नव्हे बरं. आणि भरतांनी विचारलं गुहकाला, माझे दादा, दादा कुठल्या झाडाखाली बसला होता, कुठल्या झाडाखाली बसला होता मला सांगा पाहू. या गुहक भिल्ल लोकांनी ती जागा आरक्षित करून ठेवली होती, राम जिथे बसले होते ती. आणि इथे बसले होते म्हटल्यावरती भरतांनी काय करावं, त्या झाडाच्या पारापाशी गेले आणि तिथली माती होती आपल्या कपाळाला लावली. आराम मिळतोय, आराम मिळतोय. माझी आई सीताबाई कुठे झोपल्या होत्या? शेजारी तृणशय्या होती, म्हणजे गवताची गादी. ती पाहिल्यावरती भरताला इतकं वाईट वाटलं. अरे अति कोमलातली कोमल अशी माझी सीता माता या तृणशय्यावरती झोपली, जिला आमच्या उद्यानातल्या छोट्या लवासारख्या वनस्पती असतात, गवत असतं, ते सुद्धा जिच्या पायाला बोचतं, इतकी कोमल ती या तृणशय्यावरती झोपली. पण भरतांनी काय करावं, त्या शय्येला नमस्कार केला. श्रोते हो, त्या शय्येमध्ये सीतामाईच्या साडीतली एक सोन्याची तार अडकली होती. भरतांनी ती ओळखली, अशी बाहेर काढली. ही माझ्या सीताबाईच्या साडीची तार आहे, मला खात्री आहे ही सीताबाईनी माझ्यासाठी प्रसाद म्हणून ठेवली आहे. तिला माहित होतं भरत एक ना एक दिवस इथे येणार म्हणून. डोक्याला लावली, आपल्याकडे लपून घेतली. आणि गुहकाला विचारतायत, माझे दादा कुठेत? चित्रकूट पर्वत. आणि भरत श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. मॉनिटर बंद आहे का? राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. आणि भरत सगळ्या सेनेसह निघाले, अयोध्येतल्या लोकांबरोबर निघाले. आणि चित्रकूट पर्वतावरती रामराया, लक्ष्मण, सीतामाई 2 पर्णकुटी बांधून राहिले होते. आणि रामराया आपल्या पर्णकुटीच्या बाहेर शांत बसलेत. सीतामाई शेजारी होती. लक्ष्मणजी कुठेतरी फुलं शोधायला गेले होते. आणि तेवढ्यात धुळीचा लोट उडायला लागला, हत्तींचे आवाज यायला लागले, घोड्यांचे किंकाळा ऐकू यायला लागला.
रामाने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा जरा बघ पाहू हा धुळीचा लोट कसला येतोय. आणि रामाने धनुष्य सज्ज केलं. काही सांगता येत नाही, वन काय होईल सांगता येत नाही. म्हणून लक्ष्मण मला ठीक आहे दादा बघतो. म्हणून लक्ष्मण पळत 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 गेला, एका झाडावरती चढला आणि झाडावरून असं बघतोय 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 बघतोय. लक्ष्मणाला दिसलं भरत येतोय. भरताच्या माग अयोध्येची सेना आहे. आणि लक्ष्मण इतका चिडला, खाली उतरला. दादा आपली शस्त्र बाहेर काढा, द्या धनुष्य इकडे, तुमचे सगळे बाण माझ्याकडे. आत्ता बरं झालं तावडीत सापडला हा भरत. काय लक्ष्मणा काय म्हटलास? भरत भरत येतोय? दादा भरत नुसता येत नाहीये, सगळ्या सेनेसह येते. मला खात्री आहे तो आता आपल्यावरती हल्ला करणार, तुम्हाला बंदिवासात टाकणार आणि परत अयोध्येमध्ये घेऊन जाणार. परिणाम आता तुम्ही अयोध्येचे राजाधिपती होऊ नये हीच त्याची भूमिका आहे. लक्ष्मणा मला खात्री आहे माझा भरत असं का. अरे दादा तो करणार नाही. ठीक तुमची खात्री असेल, तुमच्या असल्याच वागण्यामुळे तुमच्यावर आपल्यावर अशी वेळ आली आहे. दादा सावध व्हा सावध व्हा. परिणाम लक्ष्मण धनुष्य बाण घेऊन भरतावरती धावत गेले. शेवट राम म्हणाले, लक्ष्मणा थांब, तुला माझी शपथ आहे. परवा सांगितलं त्याप्रमाणे लक्ष्मण रामारायाच्या शब्दाबाहेर नाही, तिथे थांबले. तरी धुसफूस चालूच होती. यांच्या असल्या लेच्यापेच्या धोरणामुळे आपल्यावरती आज अशी वेळ आली आहे. दादा प्रत्येक वेळेस तुमचं नमतं फार कारणीभूत ठरतं. लक्ष्मणा मी बघून घेईन. माझा भरत असं कधीच वागणार नाही. आणि परिणाम चित्रकूट पर्वतावरती भरत चढायला सुरुवात करतात. आणि काय अद्भुत प्रसंग आहे हो इथे. अद्भुत प्रसंग काय. भगवान रामचंद्र ज्या मार्गाने जात होते, गोहक सांगतो या मार्गाने गेले या मार्गाने गेले. भरताने काय करावं, त्या मार्गावरची प्रत्येक ठिकाणची माती कपाळाला लावावी. आपल्या दादाचे आपल्या सीतामाईचे चरणकमल या मातीमध्ये रुजलेत, ती माती अंगाला लावावी. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय. आणि गोहकाने सांगावं, भरता आता रामरायाची कुटी जवळ आली बरं, पर्णकुटी जवळ आली बरं, पर्णकुटी जवळ आली. आणि काय बघता तो पर्णकुटी पाहतात. रामराया पाहतात आणि रामराया भरताकडे पाहतात. रामदादा भरता असं म्हणून दोघ जण एकमेकांना कडकडून मिठी मारतात. मी परवाच म्हणालो राम आणि भरत दोघही श्यामल वर्णी आहेत, काही फरक नाही दोघांमध्ये. परिणाम एकमेकांना कडकडून मिठी मारली. दादा दादा भरता भरता दादा भरता दादा भरता. किती दिवसांनी भेटलास रे, किती दिवसांनी भेटलास, किती दिवसांनी भेटलास दादा. वनवासात येताना माझी आठवण नाही का झाली. अरे नाही रे भरता, बाबांच्या वचनासाठी मला यावं. तिघून मागून 3 माता येताना पाहिल्या. आणि रामचंद्राने भरतांना विचारलं, बाबा कसे आहेत? दादा तू बाहेर पडलास आणि तुझ्या शोकामध्ये बाबांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला. हे ऐकल्यावरती अद्भुत विलाप रामचंद्र इथे करतात. परब्रह्म सुद्धा वसिष्ठांना सांगून वडिलांचं पिंडदान करतात. आणि भरताला सांगतात, भरता या जगताने एक महात्मा गमावला रे, एक महात्मा गमावला. श्रोते हो, मी परत तेच सांगू इच्छितो, ही राम भरत भेट मी कुठल्या काळात सांगतोय. 2 भावंड कोर्टात उभे राहतात प्रॉपर्टीवरून, त्या काळात मी ही गोष्ट सांगतोय. बरं इथून पुढचा प्रसंग फार विलक्षण आहे. 12 दिवस भगवान रामचंद्र आणि भरत एकमेकांशी भांडतात. कसे भांडतात? एका बाजूला रामचंद्र बसलेत एकटे
आणि दुसऱ्या बाजूला भरत, वसिष्ठ, अयोध्येचं सगळं मंत्रिमंडळ, त्यांच्या मागं 3 आया आणि अयोध्येतली सर्व प्रजा बसली आहे. आणि एका बाजूला फक्त रामराया उभे बसलेत. आणि भरतानी पहिला प्रस्ताव ठेवला. फार सुंदर इथला प्रसंग आहे, मला मोडायचा नाही हा टेम्पो म्हणून मी थांबतोय. दादा, माझ्या मातेनं लोभापायी माझ्या वडिलांकडे याचना केली राज्याची, आणि मातेला वशीभूत होऊन बाबांनी ते मान्य केलं. ही माझी माता. असं भरताच्या मुखातून शब्द बाहेर पडतात तेव्हा रामराया म्हणतात, भरता थांब. काय रामराया बघा, लोकाभिराम रणरंग धीरम. भरता थांब. काय झालं दादा? वाक्य श्रोते हो, खूप लक्षात ठेवण्यासारखे आणि लक्ष ठेवून ऐका. रामराया भरतांना सांगतो, भरत सांगतात, ही माझी माता, हिच्या लोभापायी माझ्या वडिलांनी हे राज्य मला देऊन तुम्हाला वनवासात आणलं. हे वाक्य ऐकल्यावर राजा भरताला सांगतात रामराया, थांब भरता. आई वडिलांच्या दोषांबद्दल बोलायचा अधिकार मुलांना नसतो. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीच्या दोषांबद्दल आपण बोलू नये. काय वाक्य आहे रामाचं. आजच्या काळात हे नमूद ठेवावं, नवे नवे घरात हे कोरून ठेवावं वाक्य. ते तर आपण सर आमच्या आईला काय कळत होतं, वडिलांना काय कळत होतं. अरे त्यांनी त्या काळामध्ये कुठल्या परिस्थितीत काय निर्णय घेतला तुला काय माहित होतं. वाटेल त्या लेवलचं कॉम्प्रोमाइज करून तुला वाढवलं ना त्यांनी. एका शब्दात तू त्यांचा पाण उतारा करतोस. म्हणून रामाचे भरताला पहिलं बोले, आई वडिलांच्या दोषांबद्दल बोलायचा अधिकार त्यांच्या मुलांना नसतो. त्यामुळे भरता तुला माझ्याशी बोलायचं असेल तर हे विषय ठेवून पुढे बोलायला सुरुवात कर. ठीक आहे दादा, चुकलं. याला म्हणतात भक्ती. आजचा भरत कोणी असता तर दादा तुम्हाला काय माहिती, मी भोगतोय. हा, दादानी सांगितलं चुकलंय, चुकलं. तिथे परत आर्ग्युमेंट नाही. मला रामायण इथे आवडतं, कुठेही आर्ग्युमेंट नाही बघा. ते सगळे आर्ग्युमेंट आहेत सगळ्या महाभारतामध्ये. म्हणून कायम त्यागाची स्पर्धा रामायण, भोगाची स्पर्धा महाभारत. रामांनी पहिलं सांगितलं, भरता माझ्या वडिलांचं व्रताचं पालन मी करतोय, त्यामुळे तू अयोध्येत निघून जा. माझ्या अयोध्येत परत येण्याचा विचार करू नकोस. तेव्हा भरतांनी इथे युक्तिवाद केला. भरत म्हणाले, दादा वडिलांच्या व्रताचं पालन मुलांनी करावं, अगदी बरोबर, पण मी काय म्हणतो ते तूच केलं पाहिजे असं काही नाही. मी असं म्हणतो, आता तू अयोध्येला जा, इथून पुढचं वडिलांच्या व्रताचं पालन मी करतो प्रतिनिधी म्हणून. काही चूक नाहीये बरं याच्यात. राम म्हणू शकले असते अतिशय बरोबर, ठीक आहे आता इथे तू थांब, मी जातो परत. पण राम येतो ते. रामांनी सांगितलं, भरता प्रतिनिधीच्या माध्यमातून व्रत पूर्ण करणं हे फक्त तिघांनाच सांगितलंय. आपण नाही का एखाद्या व्रत एखाद्या प्रतिनिधीच्या मार्फत पूर्ण करतो. आपण गुरुजींना आपण जीपेला 101 रुपये पाठवतो, गुरुजी अभिषेक करून टाका. म्हणजे गुरुजींना 101 रुपये देऊन आपण आपले प्रतिनिधी नेमलेले असतात की तुम्ही हा एवढा अभिषेक करा. रामराया सांगतोय असं प्रतिनिधी नेमून व्रत करण्यासाठी अधिकार तिघांनाच आहे. भरताने विचारलं, कोण? पहिलं वृद्ध, दुसरं आजारी माणूस, आणि तिसरं एखाद्या व्यक्ती तुरुंगात असेल तर या तिघांनाच आपला प्रतिनिधी नेमून व्रत पूर्ण करायचा अधिकार आहे. यातला मी कोणीही नाही. रामाने सांगितलं, मी वृद्ध नाही, आजारी नाही आणि तुरुंगात नाही, त्यामुळे मी माझ्या वडिलांचं व्रत पूर्ण करणार. दादा पण मी करणार, त्यात मध्ये बदल होणार नाही. भरत म्हणाला, ठीक आहे,
मी तुझ्या दारात उपोषणाला बसतो दादा, उपोषणाला बसतो आणि तुझं मन वळेपर्यंत मी तुझ्या दारात बसून उपोषण करणार. भरता, अरे दारामध्ये धरून न्याय मागण्याचा अधिकारही तिघांनाच आहे. दारामध्ये धरणं धरून न्याय मागण्याचा अधिकार तिघांनाच आहे. एक दरिद्री ब्राह्मण, दोन एखादी स्त्री आणि तिसरी संन्याशी. यातलं तू कोण आहेस? भरत म्हणाला कोणीच नाही, संपला विषय. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्या दारात आपण उपोषण करतो त्याचा काहीतरी अपराध असावा लागतो, तर जाऊन त्याच्या दारात उपोषण करायचं असतं. रामाच्या मुखातून काय वाक्य बघा. राम म्हणतात, भरता आता तूच मला सांग, माझा काही अपराध आहे का? मी तर माझ्या वडिलांचं व्रताचरण पूर्ण करतोय. भरतानी इतका वाईट वाटायला लागलं. भरत आजूबाजूच्या लोकांना म्हणतो, अरे सगळं मीच लढतोय रामरायाला इकडे आणण्यासाठी, तुम्ही काहीतरी बोला. वसिष्ठ महामुनी बोलतात. वसिष्ठ म्हणतात, भरत, रामा, गुरु या नायाने मी तुला आदेश देतो, परत चल. तेव्हा रामराया म्हणतात, गुरु आदेश मान्य आहे, पण माझे वडील जे आज स्वर्गामध्ये बसलेत, त्यांनी जे व्रत दिले मला, जो शब्द सांगितलाय, त्या व्रताचं, त्या शब्दाचं मोल काय मला सांगा. त्यामुळे गुरु आज्ञा पालन न केल्याचं पातक मी पुढे भोगीन, पण आत्ता मला माझ्या वडिलांचा पण वडिलांचे शब्द पूर्ण करू द्या. असं ऐकल्यावरती भरतानी काय करावं, रामरायाच्या चरणाला मिठी मारली. रामा, तू आमच्याशिवाय कसा जगू शकशील रे, हे माहिती आम्हाला, पण तुझ्याशिवाय आम्ही नाही जगू शकणार. आत्ता तुझा इथे आम्ही अभिषेक करणार. भरता, आता मी या जंगलामधला एक वनवासी आहे बरं, अयोध्येचा राजा तू हो. तू बाबांची इच्छा तीच होती. दादा चल ना रे, चल ना. काय ताकद आहे हो. मला हा प्रसंग सांगावा असं वाटतो. 12 दिवस दोघांमध्ये चर्चा चालू आहे. कशाची? सिंहासन हवं म्हणून नाही, सिंहासन नको याची चर्चा चालू आहे. एकाला नको सिंहासन आणि दुसऱ्यालाही नकोय. परिणाम भरतानी काय करावं, दादा आम्ही तुझ्यासाठी पादुका आणल्यात, काही काळ त्या तुझ्या पायामध्ये धारण कर. आम्ही त्या पादुका घेऊन अयोध्येमध्ये जाईन, त्या स्थापन करीन आणि तुला असा शब्द देतो, दादा तू जोपर्यंत अयोध्येत येत नाही तोपर्यंत तुझी वाट बघीन. आणि रामराया सुद्धा भरताला सांगतात, भरता मीही तुला शब्द देतो, 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यावर 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मी अयोध्येत येईल तुला भेटायला. आणि जर तुला तेव्हा वाटलं की हे राज्य दादाला परत द्यावं तरच दे, नाही दिलंस तरी मला काही म्हणणं नाही. तू राज्य उत्तम पद्धतीने सांभाळ. काय ताकद आहे बघा. आत्ताचा राम असता तर एफिडेव्हिट वरती लिहून घेतलं असतं, बॉन्ड वरती 14 वर्षांतर रिटर्न पाहिजे. अधिकारांवर तिलांजली. आणि रामराया या सगळ्यांना उपदेश करतायत. दैव जात दुःखे भरता, दोषना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषना कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा
सर्व कर्मजात खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा पराधीन आहे जगती पुन्हा नको येऊ कोणी दूर यवनात पुन्हा नका येऊ कोणी दूर यवनात प्रेम भाव तुमचा माझ्या जगात मनात मान वाढवी तू लोके अयोध्यापुरीचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना गुणा आणि भरत त्या पादुका घेतात, आपल्या मस्तकी धरतात आणि श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणत निघतात. आता इथून पुढे रामरायाच्या आयुष्यात एक वेगळा दिग्विजयाचा भाग सुरू होतो. तो सगळा भाग पाहण्याआधी मला आज सांगायला आनंद वाटतो. काय योगायोग असतो बघा. 2 मिनिटं. आज आपल्या कथेमध्ये भरत भेट घडलेली आहे आणि आज आपल्या या कथेमध्ये या महाराष्ट्रातील नव्हे या देशातील सुप्रसिद्ध तबलावादक श्री भरत कामत यांचं आगमन झालेलं आहे. भरत भेटीसाठीच्या प्रसंगाला भरत दादांचं आगमन झालं आमच्या. हा योग होता. रामांनी आज भरत दादांना भेटून बोलवून घेतलेले या माझ्या भेटीला म्हणून. परिणाम एक 10 मिनिटाचा मध्यंतर घेऊ आणि रामाच्या दिग्विजयाकडे आपण वळूया. राजा